श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या बांगडीपासून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे आपण जुना गोट घेतलेला आहे, यापासूनच आपण खूप सुंदर असा डिझाइन करून नवीन गोट तयार करणार आहोत। मी त्यासाठी सिल्क थ्रेड घेतलेला आहे, याला गोंड्याचा दोरा असेही म्हणतात, व हे खडे कुंदन चिटकवण्यासाठी फेविकॉल घेतलेला आहे। आपल्याला बांगडीला धागासुद्धा चिटकवून गुंडाळायला लागतो, त्यासाठी सुद्धा फेविकॉल आपण वापरतो। हे पहा, हे असे दोन आकाराचे मी खडे घेतलेले आहेत, गोल आणि पानाच्या आकाराचे खडे घेतलेले आहेत, कुंदन घेतलेले आहेत। हे कुंदन आपण आरीवर्कसाठी सुद्धा वापरतो। खूप सोप्या पद्धतीने आज आपण इथे गोट तयार करणार आहोत। चला तर आपण गोट तयार करूया। आपण एका वहीला सिल्क थ्रेडचे 30 वेडे घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे धाग्याचा कलर वापरू शकता। तुमच्या ड्रेसला साडीला जो कलर मॅचिंग असेल तो तुम्ही इथे वापर करू शकता। हे पहा, आपण इथे धागे असे गुंडाळून घ्यायचे आहेत। 30 वेडे इथे घेऊया। 30 वेडे घेतल्यानंतर तो धागा कात्रीने कट करायचा व त्याला फेविकॉल चिटकवून घ्यायचा, म्हणजे आपण ज्यावेळेस धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस तो पांगत नाही व व्यवस्थित आपल्याला बांगडीला गुंडाळता येतो, त्याचा गुंता वगैरे होत नाही, त्याची फिनिशिंग छान दिसते। हे पहा, या पद्धतीने आपण हा धागा बांगडीला आता गुंडाळून घेऊया। बांगडीला फेविकॉल लावून घ्यायचा। फेविकॉल आपण जास्तच वापरायचा, कारण की हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो, सुकल्यानंतर तो अजिबात दिसत नाही, सुकल्यानंतरनं व्यवस्थित दिसतो। आपण फेविकॉल जास्त वापरला म्हणजे आपले खडे व कुंदन जे काही आपण याच्यावर डिझाईन करतो ते व्यवस्थित चिटकून राहते, लवकर निघून जात नाही व आपली बांगडी बरेच दिवस टिकते, खराब होत नाही। हे पहा, हे असा आपण एकसारखा असा धागा इथे गुंडाळून घ्यायचा आहे, त्याची फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे। संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून घ्यायचा। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती 30 ते 35 प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत। त्याचबरोबर डेली यूजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। मंगळसूत्र खूप सुंदर सुंदर आणि सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत। मोत्याचे मंगळसूत्र, काळे मणी व गोल्डन मणी वापरून मंगळसूत्र, डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरचे मणी वापरून मंगळसूत्र, आपण नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या कलरचे मंगळसूत्र घालतो ते सुद्धा खूप छान असे तयार करून दाखवलेले आहेत। गोल्डन मणी यांचे सुद्धा मंगळसूत्र खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील। हे पहा, हे असं आपण संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून घेतलेला आहे। आपण आता यावरती 3-3 खडे चिटकवायचे आहेत, मध्ये गोल चिटकवायचा व साईडला पानाच्या आकाराचा जो खडा आहे तो कुंदन तो चिटकवून घ्यायचा आहे। आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा। हे पहा, हे असे आपण थोडे थोडे अंतर सोडून 3-3 कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत। घरच्या घरी खूप सुंदर असे आपल्याला गोट तयार करता येतात। आपण एक सिल्क थ्रेड आणला तर त्यामध्ये आपले 4 बांगड्या डिझाईन करून होतात, त्यामुळे आपण आपल्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग कलर घेऊन आलो तरीही चालेल। हे पहा, या पद्धतीने आपण असे डिझाईन करून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। कवडीचे तोरण, चहाचे कागदी कप असतात त्या कपापासून खूप सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहे। ब्लाऊज शिवून जो डिझायनर पिसाचा शिल्लक तुकडे असतात त्यापासून सुद्धा खूप छान असे तोरण तयार केलेले आहे। ते कापड व मणी वापरून खूप छान असे तोरण तयार केलेले आहे। हे पहा, या पद्धतीने आपण अजून बऱ्याच बांगड्या डिझाईन केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या मी इथे तुम्हाला दाखवत आहे। आजचा हा गोट आपला खूप छान असा डिझाईन करून झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।